अडगावमधील तरुण तडफदार समंजस आणि प्रत्येकाच्या अडचणीला धावून जाणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अतुलदादा शंकरराव मते यांचा अभिष्टचिंतन सोहळा आडगाव येथे त्यांच्या संपर्क कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सद्भावनेतून अतुल मते हे अनेक वर्षांपासून समाजसेवा करीत आहेत। कोविड सारख्या महामारीमध्ये अतुल मते यांनी एका कुटुंब प्रमुखाची भूमिका पार पाडीत नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचे मोफत वाटप केले। त्याचबरोबर साथीचे रोग उद्भवू नये म्हणून स्वखर्चाने गावात धूर फवारणी केली। कोणतेही अधिकृत पद नसताना नागरिकांसाठी अहोरात्र समाजसेवा करणाऱ्या अतुल भाऊंनी येत्या विधानसभेत नाशिक पूर्व मतदारसंघातून आमदार व्हावे अशी गावकरी समर्थक आणि नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील शेकडो नागरिकांची इच्छा आहे। अतुल मते यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मा वाटप शिबिर, मोफत शस्त्रक्रिया यासह कृषी विभागासाठी विविध योजना, विधवा पेन्शन योजना, माझी कन्या भाग्यश्री आदी योजना राबवून गोरगरिबांना याचा फायदा मिळवून दिलाय। त्याचबरोबर गावात जातीय सलोखा राहावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। तसेच आडगाव महोत्सवाचे आयोजन करून आपल्या गावाचे नाव सर्वत्र केले। अशा शांत, संयमी, सुशिक्षित, सर्वांना आधार देणारे अतुल मते नक्कीच आमदार होतील असा आशावाद समस्त नागरिकांकडून व्यक्त केला जातोय। आडगाव येथे झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बालाजी माळोदे, नितीन माळोदे, गणेश माळोदे, दीपक मते, शेखर लबडे, पोपट शिंदे, संजय शिंदे, वासुदेव शिंदे, प्रकाश मते, अभिजित मते, विकी मते, गणेश पोकळे, पप्पू थेटे, विजय जाधव, समाधान गवारे, बबलू मते, ऋषिकेश साळुंके, आदिनाथ मते, सुदाम दुशिंग, प्रणव हळदे, संतोष भोर, सुदाम हळदे, तुकाराम लकडे, अरुण मते, अतुल पवार यासह समता ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी गोरख गवडी आदी सर पंचक्रोशीतील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी गोरख गवडी, समता ब्लड बँक जनसंपर्क अधिकारी। आज आमचे मोठे बंधू अतुलदादा मते यांचा वाढदिवस आहे। परंतु आज वाढदिवस भरपूर साजरे होत असतात, केक कापून वगैरे आपण बघत असतो। परंतु आज आगळा वेगळा जो रक्तदान शिबिराचा जो आयोजन केलेले आहे दादांनी, आज थॅलेसेमियाचे जे मुलं आहे त्यांच्या शरीरामध्ये ब्लड तयार होत नाही, परंतु दादांना रात्री फोन केला आणि त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजित केले। थॅलेसेमिया हा असा आजार आहे की त्या मुलांच्या शरीरामध्ये ब्लड तयार होत नाही, त्यांना 8 ते 10 दिवसानंतर ब्लड द्यावे लागते। परंतु दादा बोलले मी तुला 50 नाही 100 बॅगा करून देईल। परंतु जे रक्तदाते त्या रक्तांना ब्लड डोनेशन केल्यानंतर सुद्धा ब्लड बँकेकडून ब्लड भेटत नाही, त्यांना रक्तदात्यांना खूप त्रास होतो। तर दादांनी माझ्याकडनं रक्तदात्याला लाईफ टाईम ब्लड फ्री करून घेतलं आणि त्याच्या कुटुंबामध्ये कोणाला पण ब्लड लागलं तर लाईफ टाईम ब्लड फ्री केलेलं आहे। 50% डिस्काउंट, पॅथॉलॉजी लॅब असो, सिटी स्कॅन असो, MRI असो, सोनोग्राफी असो, ते पण आपण 50% कंडिशनमध्ये करणार आहे। तर दादांचे खूप खूप धन्यवाद मानतो सर्व ब्लड बँकच्या तर्फेने, कारण त्यांनी खूप चांगला उपक्रम राबवला आहे। धन्यवाद। अतुल भाऊ मते यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष या इथून मी या ठिकाणी त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। त्यांना पुढील आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीत जावो, राजकीय जीवनात त्यांची कीर्ती वाढो आणि सह्याद्रीच्या पर्वताप्रमाणे त्यांना अंगात दंपन्ना यावा आणि त्यांची कीर्ती हिमालयापेक्षा उंच वाढावी अशी अपेक्षा बाळगतो। त्यांना शुभ आशीर्वाद देतो। जय भवानी, जय शिवराय। आमचे मित्र आडगावचे सामाजिक कार्यकर्ते अतुल भाऊ मते यांना मी प्रथमतः माझ्या लबडी कुटुंबाच्या वतीने, लबडीच्या वतीने खूप शुभेच्छा देतो। वाढदिवसानिमित्ताने त्यांनी जे सामाजिक कार्य हातात घेतले आहे त्याला माझ्या शुभेच्छा देतो। आणि आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक सामाजिक हेतू म्हणून व एक आपलं काय देणं म्हणून त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं, त्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। अशी कार्य त्यांच्यातून होत राहो यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा। गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच गोरगरीब जनतेसाठी सदैव दिवस रात्र अहोरात्र झटणारे आमचे मित्र अतुलजी मते यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने या ठिकाणी त्यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याला भरपूर असा प्रतिसाद भेटलेला आहे। आमचे मित्र गवळी यांचा समता ब्लड बँकेच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर होत आहे। मी अतुलदादांना या निमित्ताने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देव। आपल्या गावचे भूमिपुत्र अतुल शंकरराव मते यांचा मोठ्या उत्सवात
अभिष्ट चिंतन तसेच वाढदिवस साजरा होत असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम वृद्ध आश्रमात ब्लँकेट, कपडे, गरीब विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशनच्या प्रयत्न, गरीब मुलांना वह्या, पुस्तकं, शालेय दप्तर वाटप करून तसंच त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटला. तसंच या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांची, मतदारांची अशी एक साधारण 2-1 वर्षापासून मोठ्या प्रमाणात मागणी होती का आपल्या पंचक्रोशीतील कोणीतरी एखादा व्यक्ती बाहेर पडला पाहिजे. त्या दृष्टीनं गावातील ज्येष्ठ नागरिक असतील, विशेष राजकारणी असतील, यांच्या माध्यमातून आपल्या पंचवटी पूर्व मतदारसंघातील विविध समस्यांचं घरानं मांडून मग लोकांच्या मनात असं आलं का आपणच जर एखादा गरीब व्यक्ती पुढं घेतला तर काय हरकत नाही. मग लोकांची अशी भावना निर्माण झाली, आपण अतुलसाठी पंचक्रोशीतील लोक मतदानातून तसंच आर्थिक मदत करून या व्यक्तीला पुढं घेतलं पाहिजे. त्या प्रकारच्या सर्व मतदारांची इच्छा आहे, तरुणांची इच्छा आहे, सर्व गरीब ज्येष्ठ महिलांची पण इच्छा आहे का आपल्या पंचक्रोशीतील कोणीतरी एक व्यक्ती पुढं गेला पाहिजे. त्याच्या अनुषंगाने आमच्या गावातील आजूबाजूच्या गावातून अतुल मते यांचं नाव पुढे आलं आहे. सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, राजकीय वारसा बाजूला ठेवून आम्ही सर्वांनी अतुलला ही विनंती केली का आपण पुढे येऊन भावी विधानसभेत आपण आपली चमक दाखवली पाहिजे. यासाठी आपली सर्वांची मदत घेऊन आम्ही आपली कामगिरी करू. मी पुन्हा एकदा पंचवटी विधानसभा या सर्व नागरिकांच्या वतीने तसंच आडगाव ग्रामस्थांच्या वतीने अतुल मतेंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आडगाव परिसरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याला कारणही तसंच आहे. आज बड्डे आहे अतुल दादाचा आणि जल्लोष आहे साऱ्या गावाचा. अतुल दादा युवा मंचच्या मार्फत अनेक छोटे मोठे गावात कामं झालेले आहेत. तर तेच अतुल दादांचा आज वाढदिवसाच्या त्यांना आभाळभर शुभेच्छा आणि इथून पुढे जे कामं होतील त्यांना भरभरून माझा असा पाठिंबा आहे आणि ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. गेल्या दरवर्षापासून आमच्या युवा मंचाच्या माध्यमातून आमच्याकडे सामाजिक कार्यक्रम हे वाढदिवसानिमित्त केले जातात. याही वर्षी आम्ही त्याच प्रकारे नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये सर्व ठिकाणी, प्रत्येक गाव असेल, शहर असेल, या ठिकाणी विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतले आणि आज 28 जून वाढदिवसानिमित्त आमच्या युवा मंचाने इथं रक्तदान शिबिर हे आयोजित केलेलं आहे. आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनीच रक्तदान शिबिराला अगदी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि सर्व नागरिकांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराला आपल्याला साथ दिलेली आहे. मी सर्व आलेल्या इथल्या नागरिकांचं आमच्या युवा मंचाच्या तर्फे खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी ज्या नाशिक पूर्व विधानसभासाठी निवडणुकीसाठी ज्या शुभेच्छा दिल्या त्याचा मी मनस्वी स्वीकार करतो. धन्यवाद. आपण नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये बघितलं तर नागरिकांच्या बेसिक अडचणी आहे. सगळ्यात महत्त्वाची नाशिकमध्ये आज भेडसावणारी अडचण जी आहे तर पावसाळा आपल्याला कमी आणि पाण्याची अडचण फार महत्त्वाची. सेकंडरी आपल्याला रस्त्यांची अडचण दिसेल तर आडगाव असेल किंवा आपल्या आजूबाजूला नाशिक पूर्व मतदारसंघाला 6 ते 7 खेडी इथं जॉईंट आहे. तर या गावांमध्ये रस्त्याच्या ज्या अडचणी आहे या खूप जास्त प्रमाणात आहे. तर आज जे लोकांनी भेटीसाठी आले त्यांच्या पुढे तक्रार होती की गेल्या 5 वर्षात 10 वर्षात जी कामं आपल्याला व्हायला पाहिजे होती ती कामं कोणत्या प्रकारे झालेली नाही आणि रस्त्यांच्या अडचणी त्यांनी अक्षरशः इथे फोटो दाखवले की कोणत्या प्रकारच्या पावसाच्या अडचणी होत आहेत. तिथं जाणं येणं शक्य नाही. खेड्यामध्येच नाही, शहरी भागात सुद्धा काही ठिकाणी बघितलं तर अक्षरशः लोकांना स्वतःचं घर सोडून भाड्याच्या घरी जावं लागतंय. घरापर्यंत जाऊ शकत नाही, इतकं चिखल त्या ठिकाणी पाऊस आल्यावर होतो. या सगळ्या अडचणी लोकांनी इथं मांडल्या आणि नक्कीच या अडचणीवर सगळ्या अजून ज्या
प्रशासकीय अडचणी असतील याच्यावर मात करून नक्कीच या कामं पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन मी सर्व नागरिकांनी या ठिकाणी दिलं. नाशिक स्टार न्यूज साठी विजय खंडागळे, नाशिक.